नमस्कार, मी पंजाब टक। आज आहे 24 मे 2025। सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 30 मे पर्यंत असाच पाऊस पडणार आहे आणि मी आहे आमच्या शिरूर तालुक्यात दुधना धरणावर आणि या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर हे आहे दुधना धरण, आमच्या शिरूर तालुक्यातलं दुधना धरण आहे आणि या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये 30 तारखेपर्यंत असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यात सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 1, 2, 3 जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे, पाऊस विश्रांती घेणार आहे, वरून राजा रजेवर जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। म्हणजे सांगायचं झालं तर 1 जून, 2 जून, 3 जूनला वरून राजा विश्रांती घेणार आहे, रजेवर जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, 1, 2, 3 जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्या नंतर तुम्ही काय करा, तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटपून घ्या, कारण की त्यावेळेस उघाड पडणार आहे। नंतर परत 5-6 जूनच्या नंतर थोडं तुरळक कुठेतरी पाऊस चालू राहील। पण राज्यात मात्र 1, 2 जून, 3 जूनला सूर्यदर्शन होणार आहे, चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यात मात्र आता 27, 28 आणि 29 मेला म्हणतं ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात 2-2 दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यात मात्र 30 मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद। हे पाहू शकता, हे आमचं दुधना धरण आहे, म्हणजे सेलू तालुक्यातील लहान भाग होणार आहे आमचं हे धरण आहे आणि या धरणात देखील पाणी यायला सुरुवात झाली पाहू शकता। पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 1 जून, 2 जून, 3 जूनला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। म्हणजे वरून राजा विश्रांती घेणार आहे, शेतकऱ्याला कामं करण्यासाठी विश्रांती घेणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येत आहे। मी आहे जालन्याकडे जात आहे आणि परतूर मार्गे जात असल्यामुळं या दुधना धरणावरून हे शेतकऱ्यासाठी अंदाज दिलेला आहे। धन्यवाद।